नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पारधीपूर्वी कोण होते यात पारधी समाजाचा इतिहास, त्यांच्या परंपरा आणि त्यांचे आधुनिक वास्तव बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भारतातील भटक्या आणि विमुक्त जमातींचा इतिहास हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. पारधी समाज हा अशाच प्राचीन समुदायांपैकी एक असून त्यांचा इतिहास हजारो वर्षांच्या वनजीवन, शिकारी परंपरा, स्थलांतर, सामाजिक बदल आणि वसाहतवादी राजवटीच्या परिणामांशी जोडलेला आहे. पारधीपूर्वी कोण होते या प्रश्नाचे एकच सरळ उत्तर उपलब्ध नाही. इतिहास, मानववंशशास्त्र आणि लोकपरंपरा यांचा अभ्यास केल्यास असे दिसते की पारधी समाजाचे मूळ भारतीय उपखंडातील प्राचीन शिकारी संकलक म्हणजे हंटर गॅदरर परंपरेत शोधले जाते. त्यांना एखाद्या विशिष्ट राजवंशाशी किंवा एका निश्चित प्राचीन समुदायाशी जोडणारा सर्वमान्य पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे संशोधनाधारित इतिहास लिहिताना अनुमान आणि पुराव्यावर आधारित निष्कर्ष यांच्यात स्पष्ट भेद ठेवणे आवश्यक आहे. सुरुवातीला आपण पारधी नावाची उत्पत्ती कशी झाली त्याविषयी जाणून घेणार आहोत. पारधी हा शब्द पारद किंवा पारद करणे अर्थात शिकार करणे या अर्थाशी जोडला जातो. अनेक भारतीय भाषांमध्ये हा शब्द शिकारी करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला गेला आहे. कालांतराने ही ओळख एका विशिष्ट सामाजिक समुदायाशी निगडीत झाली. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यासह अनेक भागात पारधी समाजाच्या विविध शाखा आढळतात. आता आपण त्यांच्या प्रागैतिहासिक पार्श्वभूमीकडे बघणार आहोत. शेतीचा शोध लागण्यापूर्वी मानवी समाज शिकारी आणि अन्नसंकलक जीवन जगत होता. जंगलातील फळे, कंदमुळे, मध, मासेमारी आणि प्राण्यांची शिकार हीच जीवनाची प्रमुख साधने होती. भारतातील अनेक भटक्या समुदायांमध्ये या जीवनपद्धतीचे अंश दीर्घकाळ टिकून राहिले. पारधी समाजातील प्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, जंगलातील दिशा शोधणे, पक्ष्यांचे आवाज ओळखणे, सापळे तयार करणे आणि नैसर्गिक पर्यावरणाशी जुळवून घेणे ही कौशल्ये त्यांच्या प्राचीन जीवनपद्धतीचे प्रतिबिंब मानली जातात. आता आपण त्यांच्या प्राचीन भारतातील स्थानाविषयी बघणार आहोत. प्राचीन भारतीय साहित्यात वनप्रदेशात राहणाऱ्या अनेक समुदायांचा उल्लेख आहे. तथापि त्या उल्लेखांचा आजच्या पारधी समाजाशी थेट संबंध असल्याचे निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत. काळानुसार समुदायांची नावे बदलली, स्थलांतर झाले आणि विविध गटांचे मिश्रण घडले. त्यामुळे आधुनिक जातीय ओळखींचे थेट प्राचीन समाजांशी समरूपीकरण करणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य मानले जात नाही. आता आपण पारधी समाजाचा बौद्धकालीन काही संदर्भ सापडतो का ते बघणार आहोत. बौद्ध काळात व्यापारी मार्ग, नगरे आणि राज्यव्यवस्था विकसित होत असताना जंगलातील समुदायांचे अस्तित्व महत्त्वाचे होते. काही समूह मार्गदर्शक, शिकारी, वनसंपत्ती पुरवणारे किंवा स्थानिक ज्ञान असलेले सहकारी म्हणून कार्यरत होते. परंतु आजच्या पारधी समाजाचा कोणत्याही विशिष्ट बौद्धकालीन गणराज्याशी किंवा राजवंशाशी थेट संबंध सिद्ध करणारा पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. आता आपण पारधी समाजाची मध्ययुगीन भूमिका काय होती नेमकी ते जाणून घेणार आहोत. मध्ययुगात अनेक पारधी गटांनी स्थानिक राजे आणि संस्थानांसाठी शिकारी, जंगलातील मार्गदर्शक, प्राण्यांचा माग काढणारे तज्ज्ञ आणि दुर्गम प्रदेशातील माहिती पुरवणारे म्हणून काम केले. जंगलातील त्यांच्या ज्ञानामुळे त्यांना विशेष स्थान मिळाले. काही गटांनी पुढे शेतमजुरी, पशुपालन आणि इतर उपजीविकाही स्वीकारल्या. आता आपण पारधी समाजातील विविध शाखा बघणार आहोत. वेगवेगळ्या प्रदेशात फासे पारधी, गाय पारधी, हरण पारधी आणि इतर स्थानिक उपगट आढळतात. त्यांच्या बोलीभाषा, रूढी, विवाहपद्धती, देवदेवता आणि जीवनशैलीत भौगोलिक परिस्थितीनुसार बदल दिसतात. त्यामुळे पारधी समाज हा एकसंध नसून विविध सांस्कृतिक परंपरांचा समूह आहे. आता आपण पारधी समाजाची लोकसंस्कृती जाणून घेणार आहोत. पारधी समाजात लोकगीते, पारंपरिक नृत्य, वनदेवतांची पूजा, स्थानिक उत्सव आणि मौखिक इतिहास जपण्याची परंपरा आढळते. वृद्धांकडून पुढील पिढीकडे कथा, अनुभव आणि पर्यावरणविषयक ज्ञान मौखिक स्वरूपात पोचत असे. जंगलातील औषधी वनस्पती, प्राण्यांचे वर्तन आणि ऋतुचक्र यांचे व्यावहारिक ज्ञान त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. आता आपण पारधी समाजातील स्त्रियांची भूमिका नेमकी काय राहिलेली आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. पारधी समाजातील स्त्रिया कुटुंब व्यवस्थेचा कणा मानल्या जातात. पारंपरिक जीवनात त्या अन्नसंकलन, घरगुती जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन आणि काही ठिकाणी आर्थिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. आधुनिक काळात शिक्षण, स्वयंरोजगार, बचत गट आणि सामाजिक नेतृत्वातही त्यांचा सहभाग वाढत आहे. आता आपण या पारधी समाजाला ब्रिटिश काळात गुन्हेगार जमात ठरवले गेले त्याविषयी जाणून घेणार आहोत. ब्रिटिश प्रशासनाने भटक्या समुदायांकडे संशयाने पाहिले
1871मध्ये लागू झालेल्या क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट अंतर्गत पारधींसह अनेक समुदायांना जन्मतः गुन्हेगार म्हणून वर्गीकृत करण्यात आले. या कायद्यामुळे त्यांची नोंदणी, हालचालींवर निर्बंध, पोलिसांकडे हजेरी आणि सततची देखरेख सुरू झाली. या धोरणांमुळे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. आता आपण या पारधी समाजाची स्वातंत्र्यानंतरची स्थिती बघणार आहोत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला आणि संबंधित समुदायांना विमुक्त जमाती म्हणून मान्यता मिळाली. तरीही पूर्वग्रह आणि सामाजिक कलंक पूर्णपणे नाहीसे झाले नाहीत. शिक्षण, स्थिर निवास, रोजगार, ओळखपत्रे आणि प्रशासनाशी संबंध यासारख्या क्षेत्रात अनेक कुटुंबांना आव्हानांचा सामना करावा लागला. आता आपण या पारधी समाजापर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोचले की नाही ते बघणार आहोत. अलीकडील दशकात शिक्षणामुळे पारधी समाजात सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. शासकीय निवासी शाळा, वसतिगृहे, शिष्यवृत्ती आणि सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळले आहेत. शिक्षणामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत आणि सामाजिक समावेशनालाही चालना मिळत आहे. आता आपण या पारधी समाजाची आधुनिक उपजीविका काय आहे ते बघणार आहोत. वन्यजीव संरक्षण कायद्यांनंतर पारंपरिक शिकार मोठ्या प्रमाणावर थांबली. परिणामी अनेक पारधी कुटुंबांनी शेतमजुरी, बांधकाम, लघुउद्योग, पशुपालन, लहान व्यापार, वाहन चालक, सेवा क्षेत्र आणि इतर व्यवसाय स्वीकारले. काही युवकांनी सरकारी व खाजगी क्षेत्रातही स्थान मिळवले आहे. आता आपण या पारधी समाजासमोरील सामाजिक आव्हाने काय काय आहेत ते बघणार आहोत. आजही अनेक पारधी वस्त्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा, पिण्याचे पाणी, निवास आणि स्थिर रोजगार यासारख्या मूलभूत सुविधांची गरज आहे. ऐतिहासिक पूर्वग्रहांमुळे काही ठिकाणी भेदभावाच्या तक्रारीही आढळतात. या परिस्थितीत सर्वसमावेशक विकासासाठी शासन, नागरी समाज आणि स्थानिक समुदाय यांचे संयुक्त प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. आता आपण या पारधी समाजाच्या संस्कृतीचे सांस्कृतिक जतन याविषयी बघणार आहोत. लोकगीते, पारंपरिक ज्ञान, बोलीभाषा आणि मौखिक इतिहास यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक वारसा जपताना आधुनिक शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक प्रगती यांचाही समतोल राखणे गरजेचे आहे. आता आपण या पारधी समाजाच्या संशोधनातील मर्यादा बघूया. पारधी समाजाच्या इतिहासाबाबत लिखित पुरावे मर्यादित आहेत. त्यामुळे अनेक निष्कर्ष लोकपरंपरा, मानववंशशास्त्रीय अभ्यास आणि वसाहतकालीन नोंदींवर आधारित आहेत. इतिहास लेखनात कोणत्याही दाव्याची खातरजमा उपलब्ध पुराव्यांच्या आधारे करणे आवश्यक आहे आणि निश्चित पुरावा नसताना एखाद्या राजवंशाशी थेट नाते जोडणे टाळले पाहिजे. आपण बघितलेल्या या शोधनिबंधाचा निष्कर्ष आता आपण बघणार आहोत. पारधी पूर्वी कोण होते या प्रश्नाचे संशोधनाधारित उत्तर असे मांडता येते की पारधी समाज हा भारतातील प्राचीन शिकारी, वनाधारित आणि भटक्या जीवनपद्धतींचा वारसदार आहे. त्यांच्या इतिहासात पर्यावरणाशी सुसंवाद, स्थानिक ज्ञान, स्थलांतर आणि बदलत्या सामाजिक परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता दिसून येते. ब्रिटिश काळातील गुन्हेगार जमात या वर्गीकरणाने त्यांच्या सामाजिक जीवनावर खोल परिणाम केला, परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांनी नव्या संधींच्या आधारावर प्रगतीची वाट धरली. आज पारधी समाजाचा इतिहास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नाही, तर सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा, सांस्कृतिक विविधता आणि समान संधी या मूल्यांची आठवण करून देणारा महत्त्वाचा विषय आहे. त्यांच्या वारशाचा सन्मान राखत शिक्षण, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनाला चालना दिल्यास हा समाज भविष्यात अधिक सक्षम आणि समृद्धपणे पुढे जाऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.